बद्रीनाथचे दरवाजे आजपासून भाविकांना बंद केलेत। पुढील 6 महिन्यांसाठी बद्रीनाथचं मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे। बद्रीनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असल्याने मंदिराचे दरवाजे बंद केलेत। मंदिर पुढील 6 महिने बंद राहील। भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी आज गर्दी केली। नवी दिल्लीत ज्वालानगर परिसरात निर्माणाधीन इमारत कोसळली। सध्या ढिगाऱ्याखाली 4 जण अडकल्याची माहिती मिळाली। घटनास्थळी अग्निशमन दलाकडून सध्या मदत कार्याला वेग आला। चीनच्या शांघाय एअरपोर्टवर अरुणाचल प्रदेशच्या महिलेचा छळ करण्यात आला। 18 तासांहून अधिक महिलेला एअरपोर्टवर थांबवून ठेवलं। तसंच महिलेचा पासपोर्ट अवैध असल्याचा आरोपही करण्यात आला। भारतानं चीन या वागणुकीचा कडाडून विरोध नोंदवला। उत्तर प्रदेशमध्ये कानपूर पोलिसांकडून घुसखोरांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली। कानपूर पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत 100 संशयितांना ताब्यात घेतलं। मात्र 100 संशयितांची अद्याप ओळख पटलेली नाहीये। तसंच पोलिसांचा तपास आसाम, झारखंड आणि बंगालमध्ये होण्याची शक्यता आहे। राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे। तर हुपरी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभा घेतली आहे। यावेळी हुपरी नगरपंचायती भाजपची पर्यायानं महायुतीची सत्ता आल्यावर विकासाला चालना मिळणार असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला। नागपूर भाजपात आयारामवरून संघर्ष पाहायला मिळाला। काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कार्यकर्ते राय पिंपळेंचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता। या प्रवेशावरून आमदार आशिष देशमुख यांनी थेट बावनकुळेंवर टीका केली। त्यानंतर जिल्हा भाजपनं यू टर्न घेत प्रवेशाचा निर्णय रद्द केला। दरम्यान हा निर्णय जिल्हा पातळीवरचा असल्याचं सांगत बावनकुळेंनी सारवासारव केली। निवडणूक आयोगानं प्रभागात जाऊन मतदार याद्या बनवणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असा आरोप सत्ताधारी भाजपचे आमदार अमित गोरखेंनी केला। अशा कारभारामुळे विरोधक निवडणूक आयोगावर वेळोवेळी आक्षेप घेतात का असा प्रश्न विचारला असता निवडणूक आयोगात तंतोतंत काम करावं अशी अपेक्षा गोरखेंनी व्यक्त केली। दुबार नाव सर्व महाराष्ट्रात आहेत, प्रत्येक मतदारसंघात आहेत। मात्र डिलिशनची प्रक्रिया सोपी नसल्यानं ती होत नाहीये। त्यामुळे जोपर्यंत तातडीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाहीत अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली, मला फक्त 5 वर्ष संधी द्या अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडकरांना घातली। बीड शहरात झालेल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी मतदारांना साथ घातली। सोबतच बीडच्या विकासासाठी आपण जीवाचं रान करू असंही आश्वासन त्यांनी दिलं। जळगावमध्ये घराणेशाहीवरून भाजपवर टीका होताना दिसते। जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जामनेर नगर परिषदेत बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत। तर चाळीसगाव नगर परिषदेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली। जळगावमध्ये महायुतीचाच आमदारांमध्ये झुंपल्याचं दिसून आलं। चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांना आव्हान दिले। किशोर पाटलांनी चाळीसगाव नगर परिषदेत त्यांचा उमेदवार निवडून आणणं लांब, त्यांचं डिपॉझिट वाचवून दाखवावं असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं। यवतमाळच्या आवणी नगर परिषद निवडणुकीत नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे भाजपापुढे मोठं आव्हान उभं राहिलं। तर उमेदवार पायल तोडसाम आणि सर्व 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू केली। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली। यावेळी भाजपाचे माजी आमदार संजय रेड्डी बोतकुरवार यांनी प्रचार सुरू केला। यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला आव्हान दिले। शिवसेनेकडून अभिनय नहाते रिंगणात। यावेळी राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहे। यामुळे भाजप पुढे तगडं आव्हान उभं राहिलं। दरम्यान विकासाचं विजन घेऊन जनतेपुढे जात असल्याचं डॉक्टर अभिनय नहातेंनी सांगितलं। येवला नगर परिषदेत प्रचार आता शिगेला पोहोचलाय। छगन भुजबळ सध्या आजारी असल्यानं राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सध्या माजी खासदार समीर भुजबळ सांभाळत आहेत। भुजबळांनी येवल्यात केलेल्या विकासासोबत येवल्याची जनता जाणार आणि आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास समीर भुजबळांनी व्यक्त केला। अहिल्यानगर इथं माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेंनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेवगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला। काकडेंच्या पाठिंबामुळे माया मुंडे यांना या निवडणुकीत चांगला फायदा होईल। भंडाऱ्यात 4 नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू। या ठिकाणी शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येते। निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं रस्त्यावर चेकपोस्ट तयार करण्यात आले। नगरपालिका महापालिका निवडणुकीत भाजपकडून सासू सून निवडणूक रिंगणात उतरल्यात। भाजपनं नगराध्यक्षपदासाठी श्यामल शिरसट आणि नगरसेवक पदासाठी प्रतीक्षा शिरसट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। पंढरपुरात सासू सुनेच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचलन समिती गठीत करण्यात आली। यात कोकण विभागाच्या प्रमुखपदी शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली। त्यामुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय।
शिरूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ऐश्वर्य पाचोरणे यांनी रामलिंग चरणी नतमस्तक होत प्रचाराचा झंझावात सुरू केला। यावेळी त्यांनी स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचोरणे यांच्या स्मारकाला अभिवादन केले। हिंगोलीत भाजपच्या पुन्हा 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। त्यानुसार आतापर्यंत 5 जणांची माघार त्यांनी घेतली। त्यामुळे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना मोठा धक्का बसला। हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली। सांगलीतील जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महोदय महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली। यावेळी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली। तर या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत होणार। संभाजीनगरातील पैठण नगर परिषदेच्या होर्डिंगची जोरदार चर्चा सुरू आहे। गेल्या 4 वर्षापासून नळाला पाणी येत नाही, त्यामुळे एका व्यक्तीनं अनोखं बॅनर आपल्या घराच्या गेटवर लावले। घरासमोर बॅनर लावून प्रचारासाठी घरी कोणीही येऊ नये असं आवाहन करण्यात आले। संभाजीनगरातील फुलंब्री नगरपंचायतीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी अचानकपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि या पक्षप्रवेशानं शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी रंगणार आहे। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहे। ते नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेणार आहेत। तर नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली। काँग्रेसनं निवडणुकांसाठी संसदीय पडताळणी समितीची घोषणा केली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाडांच्या आदेशानं ही समिती गठीत करण्यात आली। ही समिती जिल्हाध्यक्षांसोबत समन्वय साधून उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणार, तसंच उमेदवारांच्या मुलाखती अंतिम यादी वरिष्ठांना सादर करतील। डोंबिवलीत सध्या सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या राजकारणावरून शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली। या बॅनरबाजीतून शिवसेनेनं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला। फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत विकासाकडे आमचा कल असतो असा टोला शिवसेनेनं भाजपला बॅनरमधून लगावला। सध्या डोंबिवलीत या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली। आम्ही फक्त 6 जागा मागितल्या होत्या, पण भाजपला हरवायचं असेल तर आम्ही निवडणूक लढवू नका असं ते म्हणाले। मग आम्ही करायचं काय असं म्हणत त्यांनी निशाणा साधलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी आज संजय राऊतांची भेट घेतली आहे। राऊतांच्या निवासस्थानी परबांनी भेट घेतली। भेटीदरम्यान परबांनी संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात एका लग्न सोहळ्याला आले होते। माजी आमदार कोरगावकर यांच्या पुतण्याच्या लग्नाला यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली। यावेळी उद्धव ठाकरेंनी नवदाम्पत्याला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले। सांगलीत जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आहे। गल्लोगल्ली प्रचारासाठी बैठकांचा सपाटा लावला। त्यांनी थेट दुचाकीवरून प्रचाराला सुरुवात केली। जत परिषदेची निवडणूक भाजप सोबळावर लढते, त्यामुळे शहरातील विकासाला शेतकऱ्यांची साथ लाभत असल्याचा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला। शिक्षण विभागांतर्गत पदासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। या नियुक्तीविरोधात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली। याबाबत मॅटमध्ये लवकरच सुनावणी होणार आहे। एसटी महामंडळानं ऑक्टोबरमध्ये जवळपास 35 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमवर खर्च केले। पहिल्यांदाच ओव्हरटाईमवर इतका मोठा खर्च करण्यात आल्याची माहिती मिळते। बेसिक कमी असलेल्यांना जादा कामाचा मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबईतील भुयारी मेट्रोत अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग प्रवाशांसाठी तिकीट दरावर 25% सवलती लागू करण्यात आल्या। त्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला। मुंबई विमानतळावरून एका दिवसात 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला। 21 नोव्हेंबर रोजी प्रवासी संख्येचा नवा विक्रम केला असून त्या दिवशी केवळ एका दिवसात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय मिळून एकूण 1036 उड्डाणं झाली आहेत। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधलेले 34 उड्डाणपूल देखभालीसाठी महापालिकांकडे हस्तांतरित केले जाणार आहेत। राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला, तर 7 दिवसात हे उड्डाणपूल देखभालीसाठी संबंधित महापालिकांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले। कल्याणच्या ताल बारवर पोलिसांनी छापा टाकला। कारवाईत 15 बारबालासह एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकानं महात्मा फुले चौक परिसरातील ताल बारवर मध्यरात्री अचानक कारवाई केली। नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी महिला डॉक्टरांनी सामूहिक तक्रार केली। या तक्रारीची दखल घेत मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठन केली आहे। दरम्यान चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाचे त्वरित निलंबित करावेत अशी मागणी करण्यात आली।
जळगावच्या MIDC मधील गुरांचा बाजार परिसरात एकाच रात्री 6 दुकानांमध्ये चोरी झाली। चोरट्यांनी 6 लाख रुपयांची रोकड, चांदीचे शिक्के आणि इतर साहित्यासह एकूण 6,20,000चा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिक शहरातून JCB चोरला गेलाय। रामवाडी पंचवटी परिसरात JCB चोरण्यात आला। स्मार्ट सिटीच्या कामासाठी हा JCB आणण्यात आला होता। या प्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आता 84 दुकानांच्या विक्रीसाठी लिलाव केला जाणार आहे। त्यासाठी पुढील 4 दिवसात जाहिरात काढली जाईल। त्यामुळे मुंबईत व्यावसायिक दुकान घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होईल। भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली। यात पोलिसांनी 7 जनावरांची सुटका केली। जिल्हा परिषद चौक इथं नाकाबंदी करत असताना पिकअप वाहनांना निर्दयीपणे जनावरं कोंबून वाहतूक करत असल्याचं दिसून आलं। पुण्यात दौंड उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली। यात 6,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कारवाईत तब्बल 432 बनावट सीलबंद बाटल्या आढळल्या। आरोपीवर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात अतिक्रमण हटवण्यात आलं। यावेळी 118 अतिक्रमणावर JCB चालवलं तर दुसऱ्या दिवशी पडेगाव परिसरात कारवाई होणार होती। मात्र 30 देशातील राजदूत येणार असल्यानं ही कारवाई पुढे ढकलली। संभाजीनगरात महावीर चौक ते रेल्वे स्थानक परिसरापर्यंत आरोपी रिक्षा चालकाची धिंड काढण्यात आली। रिक्षा चालकानं कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारावर रिक्षा चढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला। यात पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले। आता सिमचा गैरवापर झाला तर मूळ वापरकर्ता जबाबदार असणार आहे। तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यात वापरलं गेलं तर मूळ मालकालाही कायदेशीररित्या जबाबदार धरलं जाणार असा इशारा दूरसंचार विभागानं दिला। ठाण्यातील काही भागात उद्या पाणी येणार नाहीये। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा बंद राहील। तसंच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यामुळे मंधाना कुटुंबानं सुटकेचा निश्वास घेतला। संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकला बहीण भावाचा मृत्यू झालाय। गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ ही घटना घडली। लग्न सोहळा पार पडून जाधव कुटुंब घरी जात असताना हा अपघात घडला। वर्ध्यात 4 चाकीच्या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 6 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वर्धा सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ ही घटना घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीडमधील दौऱ्यावेळी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू झालाय। धारूरजवळ अजित पवारांच्या ताफ्यातील एका वाहनानं दुचाकीला धडक दिली होती। या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी आणि 2 लहान मुलं गंभीर जखमी झाले होते। मात्र उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला। अंबरनाथच्या चिखलोली परिसरात एका इमारतीच्या 6व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। अमरावती मोर्शी मार्गावरील माहुली जहागीरजवळ एका ट्रकला अचानक आग लागली। या घटनेमुळे अमरावती वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भटक्या कुत्र्यांना मोकळ्या जागेत खायला देणाऱ्या व्यक्तीवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। याशिवाय या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे। वन खात्याच्या जमिनीवर हे प्राणी संग्रहालय उभारलं जाणार असं वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात येईल असंही नाईक यांनी यावेळी म्हटलंय। अहिल्यानगरच्या राहुरीमधील टाकळी या गावात धनंजय मुंडेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला। मुंडेंच्या विधानानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धनंजय मुंडेंचा निषेध केला। वाशिम नगर परिषदेकडे तब्बल 70 लाख रुपयांची कर वसुली झाली। त्यामुळे नगर परिषदेच्या कर विभागावर असलेल्या प्रलंबित वसुलीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला। प्रक्रियेच्या निमित्तानं झालेली ही महसूल वाढ नगरपालिकेसाठी दिलासादायक ठरली।
नाशिक जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवडा आयोजित करण्यात आला। कुटुंब नियोजनासाठी 4 डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यात पुरुषांचा सहभाग वाढवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरचे वराह आढळून आल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले। यात 22 वराह पालक मांस विक्रेत्यांकडे 387 वराह आढळल्यानंतर वराह पालक मांस विक्रेत्यांना मनपाकडून नोटीस बजावण्यात आली। वराहामध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला, ज्यात सीआरपीएफ तुकडीसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते।